सत्य का साहस। नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। नुकत्याच झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाने आपला गटनेता आणि सभागृह नेता निश्चित केला आहे। नागपूरमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांची सभागृह नेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। या निवडीनंतर भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले की बाल्या बोरकर हे पक्षाचे एक वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेवक आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपची संपूर्ण टीम नागपूर महानगरपालिकेत प्रभावीपणे काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावावर अद्याप सस्पेन्स कायम आहे। या संदर्भात बोलताना तिवारी यांनी स्पष्ट केले की ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरले जातील त्याच दिवशी सकाळी या दोन्ही महत्त्वाच्या पदांची घोषणा केली जाईल। नगरसेवकांची नवनिर्वाचित आज बैठक झाली आणि या बैठकीत सर्वानुमते नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांना गटनेता आणि सभागृहाचा पक्षनेता म्हणून घोषित करण्यात आला। भाजपचा सिनियर नगरसेवक म्हणून बाल्या बोरकरला आम्ही पक्षनेता घोषित केलेला आहे। महापौर आणि उपमहापौर याची घोषणा आम्ही ज्या दिवशी फॉर्म भरू त्याच दिवशी सकाळी करणार आहोत आणि बाल्या बोरकरच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेमध्ये आमची पूर्ण टीम काम करेल। त्या दृष्टीने आज आम्ही आमचा पहिला नेता घोषित केलेला आहे। नाव काय? महापौर आणि उपमहापौरचं नाव त्याच दिवशी घोषित करू ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरू। अब तक सत्य का साहस।